ककोडी आली, अश्विनला थांबवा, सोडा, लवकर करा. ऑगस्ट 1925 रोजी लखनौ पासून थोड्या अंतरावर काकोरी आणि अल्मनगरच्या दरम्यान ट्रेनमध्ये नेला जात असलेला सरकारी खजिना लुटण्यात आला. हा खजिना लुटणारे कुठलेही चोर, उचक्के किंवा दरोडेखोर नव्हते, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणारे तरुण होते. त्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान आणि त्यांच्यासोबत इतर साथीदारांनी मिळून काकोरी कांड घडवून आणला होता. चावी द्या. बघा, तुम्ही लोक वाचू शकणार नाही. चावी द्या. माझ्याकडे चावी नाही, माझ्याकडे चावी नाही. जानेवारी मी सांभाळतो, तुम्ही पैसे काढा. जा, चला जी. शेवटी या तरुण क्रांतिकारकांना या खजिन्याची लूट करून नेमकं कार मिळवायचं होतं? इंग्रजी सत्तेला घाबरवायचं होतं का, की काहीतरी वेगळं? चला, एकदा इतिहासाला 100 वर्ष मागे घेऊन जाऊया. ही गोष्ट सुरू होते एका किशोर मुलापासून. तो जीवनाचा मार्ग विसरला होता. आपल्याकडे चांगली शस्त्रही नाहीत आणि भांडवलही. नमस्कार जी, मी हरप्रीत कौर आहे. 11 जून 1897 रोजी उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर शहरातील खिरणीबाग मोहल्ल्यात एका मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं रामप्रसाद. लहानपणी रामप्रसादला एका स्थानिक प्राथमिक शाळेत पाठवण्यात आलं होतं, पण त्यांना हिंदी शिकायची खूपच जिद्द होती. पण वडिलांनी उर्दू माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना शाहजहानपूरच्या इस्लामिया शाळेत प्रवेश दिला. वडिलांनी मुलाला शिकायला पाठवलं होतं, पण मुलगा मदरसेच्या विद्यार्थ्यांसोबत खेळायला लागला आणि रोमॅन्टिक कविता आणि स्वस्थ स्टार 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 कादंबऱ्या वाचण्याच्या काही वाईट सवयींमध्ये पडला. जेव्हा तो उर्दूच्या 7व्या वर्गात 2दा नापास झाला, तेव्हा त्याला शहरातील मिशन स्कूल नावाच्या इंग्रजी शाळेत प्रवेश दिला. मिशन स्कूलमधून 8वी इयत्ता प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शहाजहानपूरच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. पण मनात अडकलेल्या भाषेमुळे त्यांनी आपलं टोपण नाव बिस्मिल ठेवलं. घटिया कादंबऱ्या वाचण्याची सवय लागली होती, पण विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे हे घरी चोरी करायला लागले. पण ज्या दुकानातून हे पुस्तकं आणायचे, त्या दुकानदाराला ही गोष्ट कळली. दुकानदाराने त्यांच्या वडिलांकडे तक्रार केली, म्हणून त्यांनी तिथून पुस्तकं विकत घेणं बंद केलं. पण या काळात त्यांना सिगरेट आणि भांगच्या व्यसनाचीही सवय लागली. यांना सिगरेट पिण्याची इतकी वाईट सवय लागली होती की ते दिवसाला 50 ते 60 सिगरेट ओढायचे. कुटुंब खूपच त्रस्त होतं, म्हणून त्यांच्या घराजवळच्या एका आर्य समाज मंदिरात एक मुंशीजी राहत होते. त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी सांगितलं, बेटा रामप्रसाद, तुला कादंबऱ्या वाचायची आवड आहे तर मीही एक पुस्तक देतो, तेही वाच. मुंशीजींनी रामप्रसादच्या हातात सत्या अर्थप्रकाश दिलं. यानंतर रामप्रसाद तख्तावर कंबळ पसरून झोपायला लागला आणि सकाळी 4 वाजता उठायचा. फक्त व्यसनच नाही, तर सत्यार्थ प्रकाश वाचून धर्म आणि देशभक्तीची अशी लागण लागली की त्याने रात्रीचं जेवणही सोडून दिलं. दिवसा जेवताना देखील फक्त उकडलेली भाजी आणि डाळच खात असे. मिरची आणि आमसूल पूर्णपणे सोडून दिलं आणि आर्य समाज मंदिरात बहुतेक वेळ घालवू लागले. मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की आपला देश गुलाम का आहे. एक दिवस रामप्रसादचा मुस्लिम मित्र अशफाक उल्ला खान त्याला भेटायला शहाजहानपूरच्या आर्य समाज मंदिरात आला. अशफाकने आपल्या जुन्या मित्राला शायराना मूडमध्ये काही ओळी ऐकवल्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में. कधी अशा ओळींवर वाह करत रामप्रसाद हसले आणि अशफाकला ते थोडं विचित्र वाटलं. तेव्हा काहीही न बोलता रामप्रसाद बिस्मिल म्हणाले, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. हे ऐकताच अशफाक भावूक झाले आणि बिस्मिलला घट्ट मिठी मारली. अशफाकलाही सत्यार्थ प्रकाश वाचायला दिलं. म्हणून अशफाकही स्वतःला क्रांतीच्या बलिवेदीवर अर्पण करण्यास तयार झाले. जरी दोन्ही तरुण गांधीजींच्या असहकार आंदोलनाने प्रभावित झाले होते, त्यांना वाटत होतं की गांधींच्या मार्गाने चालून स्वातंत्र्य मिळवता येईल, पण लवकरच ही विचारसरणी दफन झाली. खरं तर तो वर्ष होतं 1922.
त्या वर्षी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात चौरी चौरा कांड घडला होता. पोलिसांनी असहकार आंदोलनातील देशभक्तांच्या मिरवणुकीवर गोळीबार केला तेव्हा संतप्त जमाव्याने चौरी चौरा येथील पोलीस ठाण्याला आग लावली. डझनभर पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. चौरी चौरा कांडानंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले, ज्यामुळे या आंदोलनाशी संबंधित अनेक लोक संतापले. मात्र खफा एक तरुण होते, रामप्रसाद बिस्मिल, जे अमेरिकेच्या स्वातंत्र्याने खूप प्रभावित झाले होते. पण ते काँग्रेस आणि गांधीजींच्या कार्यपद्धतींची सहमत नव्हते. म्हणूनच त्यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला. नाव दिलं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. बिस्मिल यांनी जेव्हा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं घोषणापत्र तयार केलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की आमचा उद्देश क्रांतीच्या जोरावर भारताला अमेरिकेच्या धर्तीवर एक संघीय गणराज्य बनवणे हा आहे. बिस्मिल यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं घोषणापत्र असं तयार केलं की चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान हे देखील त्याच्यामुळे खूप प्रभावित झाले. याचमुळे बंगाल आणि उत्तर भारतातील काही नवीन संघटना तयार झाल्या. त्यांचाही उद्देश हाच होता, स्वातंत्र्य. आता क्रांती केली होती तर बंदुकांचीही गरज होती आणि त्यासाठी पैसे लागणार होते. ना तर आपल्याजवळ चांगली शस्त्रास्त्र आहेत आणि ना भांडवलही आहे. इंग्रजांच्या भीतीमुळे लोक देणगी देण्यास घाबरत होते. म्हणून सुरुवातीला या लोकांनी ठरवलं की श्रीमंत आणि संपन्न लोकांना लुटायचं. पण यामुळे संघटनेची बदनामी होत होती. म्हणून बिस्मिल यांनी ठरवलं की आतापासून भारतीयांना लुटणार नाहीत, त्यांना लुटतील जे इंग्रज भारताला लुटत आहेत. टाकोरी कांडाच्या प्लॅनचंही समजून घ्या. आता ते तयार झाले होते. एक दिवस जेव्हा बिस्मिल रेल्वेने प्रवास करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की स्टेशन मास्टर एक पिशवी घेऊन आला आणि ती ट्रेनच्या गार्डकडे दिली. गार्डनी ती पिशवी एका संदुकात ठेवली. बस, बिस्मिल यांनी सिंधूला लुटण्याचा प्लॅन बनवला. पार्टी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि ट्रेन लुटण्याची संपूर्ण योजना तयार करण्यात आली. काकोरी येथे ट्रेन लुटली गेली. संदूक फोडून 3 आठवड्यांमध्ये पिशवी बांधली गेली आणि ते लोक तिथून पळून गेले. पण या घाई गडबडीत त्यांची एक चादर तिथेच राहून गेली. तपासासाठी पोलीस आले तेव्हा त्यांनाही चादर मिळाली. चादरवर धोपट्याचा खून होता, ज्याच्या मदतीने पोलिसांना कळलं की ही चादर शहाजहानपूरमध्ये धुतली गेली आहे. तिथे जाऊन चौकशी केली असता कळलं की चादर बनारसी लाल यांची आहे. बनारसी लाल हे बिस्मिलचे साथीदार होते. पोलिसांनी धमकावलं तेव्हा त्याने सगळी गोष्ट सांगितली. या प्रकरणात पोलिसांनी छापे टाकायला सुरुवात केली आणि 26 सप्टेंबर 1925च्या रात्री बिस्मिल यांना अटक करण्यात आली. याशिवाय भारताच्या कानाकोपऱ्यातून आणखी 40 क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लहरी, अशफाकुल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय आणखी 12 क्रांतिकारकांना 5 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा झाली. यापैकी अनेकांची शिक्षा नंतर जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली. याच्या 8 महिन्यानंतर 19 डिसेंबर 1927 रोजी रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली. राजेंद्रनाथ लहेरी यांना याच्या 2 दिवस आधी म्हणजे 17 डिसेंबरला फाशी देण्यात आली होती. क्रांतीचे हे किस्से आपल्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहेत. हे सर्व नक्कीच महान लोक होते. आज हे सर्व आपल्यात नाहीत, पण त्यांची किस्से आपल्यामध्ये सदैव राहतील. बिस्मिल यांनी तुरुंगात असताना लिहिलेली त्यांची आत्मचरित्राची शेवटची भाग वाचल्यावर हे लक्षात येते की त्या काळातही सामान्य हिंदुस्थानी आज सारखाच होता. फक्त काहीच लोक होते जे स्वातंत्र्यासाठी प्राण देण्यास तयार होते. बिस्मिल लिहितात, मी तुरुंगातून पळून जाण्याचे अनेक प्रयत्न केले, पण बाहेरून कोणतीही मदत मिळू शकली नाही. याच गोष्टीने मनाला ठेच लागते की ज्या देशात मी इतका मोठा क्रांतिकारी आंदोलन उभं केलं होतं तिथूनच मला प्राण वाचवण्यासाठी एक रिव्हॉल्वर सुद्धा मिळू शकली नाही. एकही युवक मदतीला येऊ शकला नाही. शेवटी मी फाशीला जात आहे, पण फाशी मिळण्याचं मला काहीही दुःख नाही, कारण मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की परमेश्वरालाच हे मंजूर होतं. पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या शहादतीला आर्य समाजाचा शतशः नमन.